आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिलजी रेड्डी यांच्या शब्दाला विनंतीस मान देऊन आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवर 1 रन आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगला फटका आहे. तेवढीच उमेदीने फिल्डिंग केले. व्हॉट अ फिल्डिंग, क्लास फिल्डिंगचा दर्जा यावेळेला दर्शवून दाखवलाय. ज्या पद्धतीने मात्र फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतो. काल वेवूरमध्ये पालघर मध्ये सुरू आहे रत्नदीप चषक, तिथे सुद्धा मात्र काय पालघरकरांची फिल्डिंग पाहायला मिळाली होती. स्पेशली बिरवाडी टीम असेल, पालघर टीम असेल, बोईसर टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं. यावेळेला बॉल खूपच बाहेर होता. आउटसाइड दी लेग स्टंप सोडून जाणारा हा बॉल. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला होता, परंतु तिथे ऑलमोस्ट पोहोचलेले आहेत बॅटर. कोणते धाव येत नाही. डॉट बॉल अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं, कठीण असतं. आणि अशा वेळेला केडी फायटर्स टीमचं मनपूर्वक जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. व्हॉट अ शॉट, चांगला फटका. चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 7-7. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल आणि एक्झॅक्टली आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर जाऊन पोहोचते धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना बाळकडू पालघर टीम सध्या आपण पाहतायत बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतोय. साई कृपा विलंगी टीमने टॉस जिंकून प्रथमतः फील्डिंग स्वीकारली आणि पहिल्या षटकात फक्त 7 धावा. क्लीन बोल्ड, गुड डिलिव्हरी, सरप्राईज बॉल, अनबिलिव्हेबल. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. हे जे सॉन्ग जर आपण पाहिलं तर 10 ते 15 वर्षाच्या पलीकडे एवढं गाजलं होतं, परंतु त्यानंतर आज हे सॉन्ग पुन्हा एकदा ऐकायला मिळतंय. खूप काही आपण पाहिलं. रीती बिझनेसमॅनने अतिशय आपल्या मेहनतीच्या जोरावर कमावलं गेलं होतं आणि इथून मात्र क्लीन बोल्ड आणि फक्त क्लीन बोल्ड होत असताना आपण पाहतायत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. लगातार 2 बॉलवर 2 क्लीन बोल्ड केलेत. चांगली गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. तू चल मैं आया अशा पद्धतीने आपण पाहतायत. भूषण इज ऑन अ हॅट्रिक. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर पुन्हा एकदा क्लीन बोल्ड करेल की काय. अप्रतिम चांगला बॉल होता. अगदी स्टंप्सवर बॉल होता. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. कदाचित पारितोषिक होतं हॅट्रिकवर. कुंदीजी वैद्य आणि दीपक जी महाडी साहेब या 2 व्यक्तिमत्वांकडून 3 विकेट, जर विकेट हॅट्रिक साध्य केली, 3 चौकार जर आले तर डेफिनेटली तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, कोणताही संघाचा तो खेळाडू असो. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. फायनल मॅच पर्यंत हे प्राइज मात्र अविरतपणे राहील. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर बॉल पिच केलं होतं. इथून चांगला फटका तर आहे. तेवढे चांगले एफर्ट घेतले होते. व्हॉट अ फिल्डिंग. टाळ्यांचा कडकडाट. रात्रीच्या शांततेत टाळ्यांचा कडकडाट होणं. अतिशय चांगला फिल्डिंगचा दर्जा यावेळेला पाहायला मिळतोय. ग्रेट फिल्डिंग.
आपल्या संघासाठी मात्र 3 रन्स सेव्ह केलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10 धावा. 10 रन बाळकडू पालघर या टीमची स्थिती पाहायला मिळते. आज माकणीच्या गावामध्ये वेगवेगळे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32चा हा पॅनल टीमचा पाहायला मिळतो. चांगले संघ या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन. पुन्हा एकदा बॉल तयार. तिसरं षटक हाताळण्याकरता शुभम सोहम. चांगला बॉल होता. लेग ब्रेक बॉल. आतमध्ये येणारा बॉल पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल. अप्रतिम चांगला फटका तर आहे. 1 रन घेण्यापासून वंचित. फलंदाज बाद. गॉन. ओम नवीन फलंदाज. चांगला बॉल. अगदी बॅटच्या खालून बॉल निघून जातोय. तेवढाच भन्नाट वेग आणि वेगेवर नियंत्रण अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पुन्हा एकदा त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता खूप बाहेर होता. 1 रन मिळेल. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 11 रन. हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉटम यांचा चांगला वापर केलाय. नरम हाताने खेळला. फक्त चेंडूला स्टेअर केलं. 1 रन मिळत असताना संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 रन्स. प्रथम बॅटिंग करत असताना संघ बाळकडू पालघर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अगेन्स्ट आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी साईकृपा विलंगी. अप्रतिम चांगला बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. हा बॉल मात्र लेफ्ट केले गेले. वाईट. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र ह्या वेळेला बॉल डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज सोहम. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे ते आतापर्यंत 14. बॅटची एज घेत विकेट किपरने चुकी केली. विशाल मात्र त्याला बीट करत बॉल निघून जातोय 1 रन साठी. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. कुंदेश वैद्य साहेब पुन्हा एकदा व्यासपीठावर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. केडी फायटर्स सध्या आपण पाहतायत हे नाव चर्चेत राहिले आजच्या दिवसामध्ये. आणि त्यांच्याच अथक मेहनतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना संघ 15 वर जाऊन पोहोचला गेलाय. 5च्या ॲव्हरेजने आतापर्यंत करंट रन रेटने खेळले गेलेत. यावेळेला फटका छान आहे. फिल्डिंग तेवढीच अप्रतिम पाहायला मिळते. काय फिल्डिंगचा दर्जा दाखवलाय. सुपर फिल्डिंग सोहमच्या माध्यमातून या टीमचा तो अभेद्य किल्ला आहे. सर बॅटचा वापर केलाय. पुन्हा एकदा मात्र फिल्डरने यावेळेला चुणूक दाखवले. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा दर्जा दाखवला गेलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर विलंगी टीमने संघाची धावसंख्या स्थिर राहिले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर थांबली गेले आतापर्यंत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर राईट उर्ध विकेटने बॉक्सचा चांगला वापर करतोय. यावेळेला ऑन साईडला वॉट अ शॉट. क्लास टायमिंग पाहायला मिळालं. ऑन ड्राईव्ह खेळत असताना सरळ बॉल निघून जातोय चौकारासाठी. 20 रन्स. वीस धावा झाल्यात आतापर्यंत. सर बॅटचा वापर केला होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पाहायला मिळतोय. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेल विशाल. शेवटचं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला बॉलला लेफ्ट केलं गेलं. मात्र वाईटच्या स्वरूपात 1 रन डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21 धावा. चांगला फटका तर आहे. फिल्डिंग तेवढीच अप्रतिम पाहायला मिळते. 1 रन काही रोखू शकणार नाहीयेत. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन.
चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्ह, नेत्रदीपक, ग्लोरियस शॉट. 26 धावांवर 27 धाव. थँक्यू. चला उन्नती टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. आपण टॉस करूया. सत्तावीस धावांचं लक्ष. चला स्पीडअप करा जरा गेम प्लीज. फिल्डिंग सेट करून लगेच घ्यायची आहे. आदरणीय सन्माननीय आनंद तरे साहेब त्यांना मी विनंती करीन आपल्या शुभ हस्ते, चिन्मय तरे साहेब यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करावा. जे आपण व्यासपीठावर दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि करूया आपण कॉइन स्पिन टॉस टाइम. जागमाता रावळे टीमने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवा. 3 षटकांचा सामना असेल याची दखल घ्यायची. बॅटिंग पंपू मात्र यावेळेला सांगतायत की बॉलिंग स्वीकारले गेले. तर एकंदरीत आपण पाहिलं तर यावेळेला संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. पहिलाच बॉल डॉट. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. बी गटचे संपूर्ण सामने ज्यावेळेला क्लिअर होतील त्यावेळेला सफाळे कर्दळ ग्रामपंचायतचे सर्व सामने हे 3 षटकांचे राहतील याची दखल घ्यायची आहे. ए गट तर क्लिअर झालेला आहे. त्यानंतर बी गट आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सफाळे कर्दळ ग्रामपंचायतचे सामने हे 3 षटकांचे राहतील. यावेळेला चांगला फटका टॅप केलाय परंतु तेवढ्याच उमेदीने चांगली फिल्डिंग केले आणि फलंदाज यावेळेला बाद. लेझी क्रिकेट पाहायला मिळाला सोहमच्या माध्यमातून. बॅक टू द पॅव्हिलियन. यस, विकेट डाऊन. गौरव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट विकेट डाऊन. हिमांशूला आपण पाहताय स्ट्राइक एंड कडे आहे. 27 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेलंय. माफक लक्ष आहे. यावेळेला बॉलला जर आपण पाहिलं तर लेफ्ट केले गेलं होतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर.
यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील 4 बॉलचा खेळ झालाय. 3 रन्स ऑन द बोर्ड. चांगला बॉल अप्रतिम पाहायला मिळतो. ऑफ्टमच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं होतं. पण अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा तुम्हाला कला दाखवावी लागते, कलात्मकतेची गोलंदाजी करावी लागते, त्या फिंगरचा परिपूर्ण वापर करावा लागतो. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागते. तसंच अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये सुद्धा काही गोलंदाज एवढे तरबेज असतात की फलंदाजाला बरोबर मन कवडा ते ओळखतात. त्यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फील्ड केलं, फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप केलं आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 3 धावा. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. घेऊया एक छोटीशी विश्रांती. 18 बॉल आणि विजयासाठी 24 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 24. 8च्या प्रत्येक ओव्हरमध्ये करंट रन रेटने खेळावं लागेल. 8ची सरासरी. गोलंदाज सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर संदीप हिमांशू समोर आपल्याला पाहायला मिळेल. चांगला फटका, अप्रतिम, ग्रेट शॉट, सुपर टायमिंग. काय जमिनी लगत मात्र यावेळेला चेंडू निघून गेला होता. नेत्रदीपक फटका, डोळ्याचं पारणं फिटणारा हा खणखणीत आणि सनसनाटी केडी फायटर चषक चौकार. गुड शॉट, 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर 20 रनची आवश्यकता असेल. या वेळेला परफेक्ट टॅप मास्टर हिमांशू दर्शवत असताना पाहायला मिळतोय. लो फुल टॉस बॉल आणि सरळ बॉल निघून जातोय चौकारासाठी. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू पाठीमागे निघून जाईल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12. 12 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या षटकात अवघ्या फक्त 3 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला तर धावांचा वेग वाढला. म्हणजे सिच्युएशन नुसार खेळण्याची कला ही हिमांशूकडे आहे. अंडरआर्मचे किंग असतात. बऱ्याच वेळेला आपण पाहिलं तर जॉर्ज 11 हा संघ आपण पाहिला असेल वाईट कट्टामध्ये. बऱ्याच ठिकाणी मात्र जबरदस्त अतिशय चांगली बॅटिंग करत असताना नालासोपारामध्ये 2 खेळाडू यांचा सन्मान केला गेला. या वेळेला हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न, पायावर बॉल जाऊन आदळला. कदाचित गौरवला असं वाटलं की मी लेग ग्लान्स करेन, हलक्याशा हाताने मात्र चेंडूला फक्त दिशा देईन, परंतु तसं काही घडलं नाही. आणि इथून जर आपण पाहिलं तर डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 12. विजयासाठी अजून सुद्धा 15 रनची आवश्यकता आहे. परंतु इथे कंट्रोल नव्हतं, संयम नव्हता आणि इथून सरळ बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. विकेट डाऊन. संयम कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला स्वीकारावा लागतो, बाळगावा लागतो, परंतु तो संयम यावेळेला स्वीकारला नव्हता आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. रोहितला आपण पाहतायत 11 नंबरची जर्सी परिधान करणारा उंच स्कल बांध्याचा. यावेळेला अप्रतिम ग्रेट बॉलिंग. काय जबरदस्त गोलंदाजी संदीपच्या द्वारे पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. आता विजयासाठी 12 बॉल आणि 15 रन. 12 बॉल्स रिमेनिंग एंड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 गेंदे शेष और 15 रन की जरूरत. विकेट हॅट्रिक जर आपण सिद्ध केली तर तुम्हाला यावेळेला पारितोषिक लागले गेले. कुंदेजी वैद्य आणि दीपकजी महाडिक
या दोन्हीही मात्र इव्हन जोडी यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. 3 जर चौकार आले बॅटरच्या बॅटमधून कोणत्याही संघाचा तो खेळाडू असो, मात्र कुंदेजी वैद्य आणि दीपकजी महाडिक यांच्याकडून तुम्हाला 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. शेवटपर्यंत ते फायनलच्या मॅच पर्यंत तो कोणत्याही संघाचा खेळाडू असो ते तुम्ही सिद्ध करा. यावेळेला अप्रतिम फुलर लेनचा बॉल होता. चांगल्या पद्धतीने मात्र चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल, 1 रन मेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल 14 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला चांगला बॉल होता. परफेक्ट वाईट यॉर्कर पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचे चान्स मिळाले नाहीत मोमेंट करण्यासाठी. बरोबर क्रीजचा वापर करतोय, परंतु त्या अनुषंगाने धावा येत नाहीयेत. ते मोठं एक्सपेक्टेशन आहे. अपेक्षित धावा येऊ शकतील का? चांगला बॉल होता, परंतु इथे मात्र रोहितला परतावं लागेल. सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. आता इथून बॉल आहेत ते जवळजवळ 9 आणि 9 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 14. 9 बॉल 14. नऊ बॉल आणि 14 रन. हाय व्होल्टेज मॅच. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त 1 रन घेत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. बॉल फेकून झालेत ते जवळजवळ 4. 8 बॉल आणि 13 रन. चांगला फटका, तंत्रशुद्ध, टेक्निकली साऊंड, स्वीट अँड स्मार्ट, खणखणीत केडी फायटर चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. काय फटका खेळला होता. साई कृपा विलंगी टीम जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर या चौकाराच्या मदतीने. 18 या धावसंख्येवर विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका होता. अगदी टेक्निकली साऊंड, टक्कन आवाज आला. ग्राउंड स्ट्रोक कसा असावा. टेक्निकली साऊंड अँड स्वीट अँड स्मार्ट चौकार. कोणत्याही फॉर्मॅटमध्ये तुमचं युजेस फुटवर्क असायला हवं. ते अंडर बॉक्स क्रिकेट असो, ओपन क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, लेदर बॉल क्रिकेट असो. आणि अशा वेळेला तुमच्या धावा या बॅटमधून खोऱ्याने वाहतात आणि तेच केलं आतापर्यंत हिमांशूने. चांगली फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 8 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 8 रन. बरेच प्रेक्षक सांगत असतील 2 चौकार मारले तर डेफिनेटली विजय मिळवता येईल, परंतु फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते, परंतु तेवढा चर्चेसाठी वेळ नाहीये. प्लीज थोडासा स्पीडअप करा जरा गेम. आदरणीय सन्माननीय सुरेजी ठक्यातरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. माजी बांधकाम व आरोग्य सभापती जिल्हा परिषद पालघर यांच्याकडून फर्स्ट प्राइज 22,000 आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच 22,000 रुपये रोख रक्कम आणि हिंदुश्री कुणालदादा पाटील यांच्याकडून 10,000 रुपये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक स्पॉन्सरशिप झालेत. या 2 व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून केडी फायटर चषकाचे संपूर्ण प्रायोजक आयोजक यांच्या वतीने धन्यवाद. 6 बॉल 8. पहिलाच बॉल. टॅप मास्टर हिमांशू आहे. कोणत्याही क्षणाला कोणत्याही सिच्युएशन मध्ये मॅच फिरवण्याची कला असणारा खेळाडू. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक, इनक्रेडिबल बॅटिंग, आउटस्टँडिंग इनिंग. आतापर्यंत हाताळले गेले 5 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता. 5 बॉल 4. काय बॅटिंग केले हिमांशूने. सेन्सिबल बॅटिंग केले. यावेळेला टॅप केलाय, परंतु इथे क्लिअर होणार नाहीये.
फलंदाज सुरक्षित आहे, सेफ आहे. 1 रन मिळेल. आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व दिनेशजी पाटील साहेब नावझे यांच्याकडून मंडळाला 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. आपला खूप खूप धन्यवाद आहे. कुंदेजी वैद्य साहेब यांचे मामाश्री आपल्याला पाहायला मिळतात. दिनेशजी पाटील साहेब त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. नावजे गावातील अनमोल रत्न. सध्या आपण सिच्युएशन पाहिली तर आतापर्यंत 4 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. 4 बॉल 3. नितेश दारोमदार आहे संपूर्ण. यावेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा दिली गेली. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळले नितेशने. नितेशला माहिती आहे माझ्याकडे सुद्धा ते पोटेन्शियल आहे, परंतु इथे मला आता तेवढे जोरकस फटके मारायचे नाहीयेत. आणि कदाचित यावेळेला आपण पाहिलं तर रन्स कंप्लीट झाले. जागेवरून ते खेळले होते, परंतु पंच मात्र यावेळेला विचारपूस करतायत. पाहायचं आहे काय स्टेप आउट झाले होते का, नो स्कोर असेल का, याकडे लक्ष असेल. कारण जेव्हा तुम्ही स्टेप आउट होऊन खेळता त्यावेळेला नो स्कोर असतो, बॉल काउंट केला जातो, रन्स नसते. या गोष्टी मात्र अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये मायने राखतात. आणि काय एक्झॅक्टली घडले गेलंय नॉट आउट आहे. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 26. आता 1 रनची आवश्यकता आहे. 1 रनची आवश्यकता. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर बॉल आहे तुमच्याकडे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 1 रन हे सामन्याचं समीकरण. तीन बॉल 1 रन 1 ओव्हर थ्रोच्या स्वरूपात धाव मिळाली होती. तिथे ते पोहोचले होते ऑलमोस्ट. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला अंपायर्स कॉल या ठिकाणी आपण पाहिलं, त्यांनी चेक केलं. रिव्ह्यू अंपायर्स कॉल साठी होता. आता 1 रनची आवश्यकता असेल. यानंतर जागमाता रावळे टीम 2 हात करणार आहे. अमर उन्नती बी या टीम समोर आणि 3 षटकांचा सामना. चला वेळ दौडू नका प्लीज, चर्चेसाठी वेळ नाहीये. एकदंत पालघर टीम 3 बॉल 1. गोलंदाज सज्ज होईल. नितेश या गोलंदाजासमोर फलंदाजासमोर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉल 1 आणि हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि इथे विजयाची धाव पूर्ण करत असताना मिस्टर नितेश. गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु हिमांशूने जी बॅटिंग केली, समंजसपणाचं क्रिकेट कसं असावं, समजूतदारपणाचं क्रिकेट कसं असावं, हिमांशू ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर क्लास दाखवलाय त्याने आपल्या फलंदाजीवर आणि हिमांशू ठरतोय या